आता ज्यांच्याकडं गट शिक्षणाधिकारी पदाची काटेरी मुकुट ज्यांच्या डोक्यावर आहे, आमचे वाघमारे सर, त्याच्याही पूर्वी ते पद सांभाळून आज माहूर तालुक्यातलं गट शिक्षणाधिकारी पद सांभाळणारे मुधोळकर साहेब आणि आमचे सुपे साहेब, एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यानंतर आपल्याकडं विस्तार अधिकारी शिरसाट सर, शिरपतवार मॅडम आणि आमच्या दिवशी केंद्राच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम आणि राग येऊ नये म्हणून बंडपती मॅडम, या सगळ्यांचंच या ठिकाणी खरं म्हणजे हा एक चांगला सोहळा घडून आणला. मला थोडासा संशय होता बऱ्याच दिवसापासून बरं काय, आणि मी आमच्या कर्मचाऱ्यांना म्हणत होतो माझा निरोप समारंभ तुम्ही काही करत नाही. कारण काय नेहमी विनोदानं म्हणायचं अरे शिव्या दिल्यानंतर कोणच निरोप समारंभ करणार आहे किंवा सेंडअप कोण देणार आहे. पण ते विनोदाचा भाग जर सोडला तर आज अपेक्षाभंग झाला आहे असं वाटतं मला माझा, की आणि एक अधिकार वाटायचा की हा कुठलाही कार्यक्रम औपचारिक होईपर्यंत एक ती माझा आहे असं वाटायला लागतंय. आणि कदाचित ती भावना थोडीशी एक कार्यक्रमानंतर पुसटची होते, पण मला खात्री आहे की भोकरची एक चांगली नाळ जुळलेली आहे. काय माहिती नाही, कोणीतरी मला वाटतं शिरपतवार आपले इबेतवार सर काय ते बोलून गेले वाटते की भोकर तर किंवा जोंधळे सर म्हणाले की भाग्यवान भूमी आहे भोकर की इथं आल्यानंतर आमचे टेमकर साहेब एक खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत. आज ते महाराष्ट्राचे डायरेक्टर आहेत आणि बऱ्याच लोकांच्या पदोन्नत्या वगैरे होतात. कदाचित असंही मला जाणवलं असेल की भोकरला आपण जाऊ म्हणजे पदोन्नतीला पात्र होतो, कदाचित असं झालं असावं म्हणून. आणि भोकर आणि खरंच लाभलं बरं का. आमच्या सांगायला हरकत नाही, आमच्या गावाचे महाजन सर आहेत, आमचे जोशी सर आहेत तिथे की जे आता इथे स्थायिक झालेत. स्थायिक म्हणजे दुसऱ्या गावच्या लोकांना सामावून घेणं काही सोपं नाही, आणि भोकरवासियांनी ते घेतलंय आणि आज ते भोकरवासी झाले. तर मित्र हो, खरं म्हणजे तुम्ही जे आत्तापर्यंत दोघा चौघांच्या 4-5 लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या, एवढा मोठा खरं म्हणजे या सत्काराला या सन्मानाला मी पात्र आहे का नाही आणखी मला खात्री वाटे ना. परंतु तुम्ही एवढा खूप मोठा आणि सुंदर कार्यक्रम घडून आणला, कौतुक केलं. कदाचित माझ्या बसलेल्या अर्धांगिरीला हे सतत कदाचित खोटं वाटत असेल, कारण का मी बघतोय तो माणूस वेगळाच आहे आणि लोक म्हणतात ते वेगळंच आहे. कारण का 30 वर्षाचा सहवास असल्यामुळं खरं कारण माहीत असणार आहे. पण असो, एक मलाही थोडंसं खूप छान वाटलं, आनंद वाटला की माझी ही सगळी मित्रमंडळी आहे. पहिल्यांदा मी आता जास्तीचा वेळ घेणार नाही, शेवटचं आपलं मनोगत आहे. मित्र हो, तसा कौटुंबिकदृष्ट्या मी तसं सुखी आहे. माणसाला सुखी मानता आलं पाहिजे. एक मुलगी 2 मुलं अशा प्रकारचं छोटं कुटुंब. विशेष म्हणजे मुलीचं लग्न झालं, मी आजोबा आहे. त्याच्यानंतर जावाईसुद्धा एका चांगल्या नोकरीवर आहेत. दोन्ही मुलं शिकायला आहेत चांगल्या परिस्थितीमध्ये, आणि भगवंताच्या कृपेने या सगळ्या गोष्टी आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, आणि तो निश्चितच कायमस्वरूपी तुमचा तो आशीर्वाद राहा. दुसरी महत्त्वाची बाब की प्रशासनातल्या काही गोष्टी असतात, मी फक्त बोलून दाखवायचं बरं का, आणि हळूच आमच्या मीटिंगमध्ये सांगायचं की आपल्याला नुकसान कुणाचं नाही करायचं, परंतु पुढच्या माणसाला आपण अधिकारी आहोत, किमान ती खुर्चीवर बसणारा माणूस कोण आहे ह्याला फार महत्त्व नाही, पण त्या खुर्चीची जे पावित्र्य आहे, खुर्चीची जी किंमत आहे ती किंमत आपल्याला वाढवता आली पाहिजे. आणि मी असं म्हणेन की बरीच मोठी माणसं या खुर्चीवरून गेलेली आहेत, त्या खुर्चीमुळं मला किंमत मिळाली, माझ्यामुळं खुर्चीला अजिबात नाही. म्हणून मी मोठा झालो. आणि भोकरला आल्यानंतर मला पहिल्यांदा कुठल्याही तालुक्यात कोणताही अधिकारी गेल्यानंतर थोडंसं नव्यांदा ओळखी होणं, परिचय होणं अवघड असते. पण कार्यालयामध्ये अतिशय सुंदर कर्मचारी की ज्यांच्याकडे एक शिस्त होती. एवढंच की मग शिस्त असताना देखील यांना का लावावी, मी कुठलीच शिस्त लावली नाही, हे सगळे शिस्तप्रिय होते. फक्त मला माझ्या पद्धतीने त्यांना वळवून घ्यावं लागलं. माझी काही भूमिका होती, मला त्यांच्याप्रमाणे न बदलता ते बिचारे सगळेच माझ्या पद्धतीनं बदलले गेले लगेच. आणि ते एक नाईलाज असतो, येणारा अधिकारी जसा आहे त्या पद्धतीनं आपल्याला बदलत जावं लागतं. तसंच या ठिकाणी त्यावेळेस योगायोगानं सुंदर स्टॉप होता. 4ही विस्तार अधिकारी होते, महाजन सर होते, मुधोळकर साहेब, वाघमारे साहेब, सुपे साहेब, आणि ही सगळी माणसं अतिशय
चांगली होती आणि खूप मोठं सहकार्य केलं. आता आपण ऐकलोय की नवोदय परीक्षा असेल किंवा इतर सगळी कार्यक्रम असतील, हे सगळं यश मिळवण्याचं काम अजिबात एका मठपतीचं कोणाचंच नाही. हे सगळं जे मी मिळवलंय ते माझे हे नवरत्न दरबार, आमचे 9 केंद्र प्रमुख आणि 9 केंद्रीय मुख्याध्यापक यांचं योगदान आणि आमच्या विस्तार अधिकाऱ्यांचं आणि कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचं योगदान खूप मोठं होतं. याच्यामध्ये अतिशय जिद्दीनं मी जे सांगितलं ते इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शेवटी मी एकटा किती सांगून काही उपयोग झाला नसता, पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा माझ्याकडे एवढी चांगली आणि सुंदर होती की त्यामुळे हे सगळं काम होऊ शकलं. सुरुवातीला बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या भेटींची संख्या वाढली पाहिजे. तसं माझी तब्येत फार दुसरे कुठलीच कारणं नाहीत, परंतु थोडंसं मणक्याचा त्रास असल्यामुळे मी प्रवासाला टाळायचं. तरी पण त्याही तशाही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त सगळ्यांना सांगायचं की तुम्ही अगोदर पहिल्यांदा शाळा भेटी करा आणि तिथं काय आहे पहा, असेल त्याचं कौतुक करा, नाही ते दुसऱ्या भेटीमध्ये करायला सांगा. अशा पद्धतीचा कार्यक्रम तालुक्याने केला आणि दुर्दैवानं असं झालं की 1 वर्षाची संधी मिळाली, सगळे लोक ट्रॅकवर आली, कामाला लागली, लगेच लॉकडाऊनचा कार्यक्रम सुरू झाला. मग डोक्यात विचार आला की ह्या लॉकडाऊनच्या आणि सुट्ट्याच्या कालावधीचा कसा लाभ उठवायचा. माझ्या काही शिक्षक बांधवांनी खूप सुंदर मेहनत घेतली. इथं कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजता यायची, 11 वाजेपर्यंत 2 तास रेग्युलर क्लास घेतला नवोदयचा आणि शिष्यवृत्तीचा, आणि नवोदयचा एक सुंदर रिझल्ट. अशाही परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट त्यांनी तालुक्याचा संबंध जिल्ह्यामध्ये आणून दिला. त्यामुळं मी आता सगळ्यांची नावं घेणं जरी शक्य नसेल तर इथे येऊन जे क्लासेस घेतले आमचे 7-8-10 लोक, ते प्लॅन तयार केला, 5-6 दिवस प्लॅन तयार करण्यात घातला. या सगळ्यांचं मी अगदी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतोय. दुसरी महत्त्वाची बाब, या काय आजच्या ह्या गुरुगौरव पुरस्कारासाठी आमच्या तालुक्यातून खरंच ही गुरुगौरव पुरस्काराला पात्र असणारी आमची शिक्षक मंडळी होती. आता पाळतचे मुख्याध्यापक बेरळीकर सर, त्याच्यानंतर गोपिलवाड सर, राफोतवार मॅडम आहेत, देशमुख मॅडम, नंदेवाड सर आमचे केंद्रप्रमुख, आणि पाटेकर मॅडम ही आमची खाण आहे, हे आमचे रत्न आहेत. यांनी अतिशय खरंच यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. यांचं काम कुठंतरी चांगलं आहे म्हणून जिल्ह्याने यांचा गुरुगौरव देऊन पुरस्कार केला. यामध्ये मला सुद्धा तालुक्याचा प्रमुख म्हणून खूप समाधान वाटलं. मी पर्सनली सगळ्यांना मेसेज पाठवले त्या दिवशी, कारण का मला कार्यक्रमाला तिथली जबाबदारी होती जिल्ह्याची, त्याच्यामुळे इथे मी प्रत्येकाला जबाबदारी दिली होती. आता दुसरी महत्त्वाची बाब, कार्यालयाचं काम माझं कसं चाललं तर मी कदाचित तुम्हाला एक थोडंसं वाटलं असेल, आमचे सुरकार सर आणि सिरसाट सर, फार मोठी धुरा होती या माणसावर की आज विस्तार अधिकारी पदावर सिरसाट सर आहेत बसून. तालुक्याची इत्थंभूत माहिती मला बऱ्याच लोकांच्या ओळखी नसायच्या. मी पहिल्यांदा ह्या दोघांनाच फोन करायचा की हे कोण आहे, कुठं आहे, काय काम करतात, त्यांचं काम कसं आहे. मी प्रत्यक्ष आता काही लोकांच्या मला माहिती आहे 100% आमचे 500-500 लोक आहेत, त्यांच्या काही प्रत्यक्ष अशा ओळखी नाहीत, परंतु नावानिशी सगळ्यांनाच ओळखतो आणि त्यांच्या कामानिशी ओळखतो. विचारल्यानंतर मग त्यांची कामं वगैरे मला समजायची. आणि अशा पद्धतीचं प्रशासन, आणि हे सगळं चालत असताना कार्यालयामध्ये एक विभागणी केली कामाची, आणि त्या कामामध्ये मला 100% खात्री आहे की आमचे मोबाईल टीचर 6 आहेत, अतिशय सुंदर अशा प्रकारचं योगदान त्या मोबाईल टीचरने दिलं. अहो, ज्यांचा जो विषय नव्हता तो विषय त्यांनी सांभाळला, सगळ्या शिष्यवृत्त्या प्रत्येकाकडे वाटून होत्या. त्याच्यानंतर आमचे लिपिक संवर्गाचे कर्मचारी होते. कदाचित असंही झालं असेल, माझंच भाग्य चांगलं म्हणावं, मी बऱ्याचदा असे जोरात बोललो किंवा काही बोलल्यानंतर ह्या एकाही मंडळीने कधीच मला उलटं घेतलं नाही बरं का. काय माहिती नाही, त्याला वाटतात हे शिवाय द्याले देऊ दे असं म्हणत होते का काय माहिती नाही, परंतु एका वयाचा विचार करून म्हणा किंवा काही, पण काम त्यांनी सुधारून घेतलं. आणि अतिशय आमचे नवाज सर, शेख सर, अगोदरचे फजल होते आमचे पांचाळ सर, अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं काम या माणसांनी केलं. आमचा सेवक वर्ग सुद्धा खूप चांगला. आता एवढंच की ते समोर यायची नाहीत, काय माहिती नाही असं मला तर वाटे ना की माझी काही भीती वाटते असं कोणाला वाटे ना, पण ते समोर यायची नाहीत, बोलल्यानंतर बेल वाजल्यानंतरच यायची. पण यांचंही खूप मोठं योगदान होतं, सहकार्य होतं. त्यांची ती सिस्टीम होती, शिस्तबद्धता होती, पण ॲबसेंट असं राहणं किंवा पळापळी करणं असा कुठलाच प्रकार घडून आला नाही. आमचे मोबाईल टीचर, त्याच्यामध्ये सुधांशू कांबळेबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी 14 जून वाढदिवस मला आजही आठवणीत राहतो. आणि भोकरला आल्यानंतर ज्यावेळेस मी ती मागची झाडं बघितली की मला आनंद वाटतो. त्यांनी मला कल्पना सुचवली की साहेब मला एक काम करायचं आहे. म्हटलं का, तर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मला एक 300 झाडं लावायची आहेत. काय योगा, एक BO साधा गट शिक्षण अधिकारी, त्यांच्या संदर्भात एक माझा मोबाईल टीचर म्हणतो की मला झाडं लावायची आहे. मी म्हणलं ठीक आहे.
मग माझ्या डोक्यात विचार सुरू झाले की मग झाडं कुठून आणणार, मग ती जागा कशी साफ करणार. या माणसानं माझ्यापर्यंत काहीच नाही येऊ दिलं. कुठून तरी JCB मशीन आणली, ते सगळं साफसूफ केलं, तारेचं कुंपणही आणलं, कुठून आणलं माहिती नाही, त्याला गेटही आणला, सिमेंट आणले, पोल आणले, सगळं केलं, झाडंही आणले, लावली, वृक्षारोपण केलं. आणि प्रत्येक 4 दिवसाला आमचे ते गजानन असतील, गिरीबाई आणि त्या नजमा ह्या आणि ते स्वतः तिथं पाणी देत बसतात. आणि मी 4-8 दिवसाला मला जसा वेळ भेटेल तसं एक चक्कर मारत असतो. खूप सुंदर झाडं झाली. हे एक माझ्या आठवणीतला खूप मोठा क्षण आहे की मला नंतर 14 जूनला माझ्या वाढदिवशी मला निश्चित आठवण येणार आहे की माझी झाडं कशी झाली, किंवा माझ्या नावाने माझ्या वाढदिवसाच्या अनुषंगाने ज्यांनी जी रोपटं रोवलं आहे ते खूप चांगलं आहे. दुसरी महत्त्वाची काम, इन्स्टंट कामं ज्यावेळेस पडायची, मला कुठली तरी माहिती अचानक मागितल्यानंतर माझ्याकडे एक असा माणूस होता की ज्यांच्याकडे सगळा डेटा, थडवे सर, सगळा डेटा तयारच सर, 5 मिनिटात टाकलो, एवढंच म्हणायचा तो माणूस. आणि खरंच 5 ते 7 मिनिटामध्ये माझ्याकडे ती माहिती यायची. मला सांगा, अशी माणसं असल्यावर त्या कार्यालय प्रमुखाची बदनामी होण्याचा प्रश्नच येत नाही. शालेय पोषण आहार आमच्या पांचाळ बरोबर आमचे कांजाळकर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी काम सांभाळलं. मेसराम मॅडमचं बऱ्याच गोष्टीवर कमांड होतं, मला खात्री आहे, पण कदाचित त्या लांबच्या होत्या, मलाही त्यांच्या अडीअडचणी माहीत होत्या, पण इंग्रजीसारख्या विषयावर त्यांचं कमांड होतं. इतरांशी जुळून घेणे, इतरांना मार्गदर्शन करणे, या गोष्टीमध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि मितभाषी असणारे आमच्या पंतुलवर मॅडम, पण त्यांना एक जबाबदारी खूप मोठी सोपवली होती. आणि मला कधीच असं म्हणावं लागलं नाही की तुमचं काम पूर्ण झालं का म्हटलं ते यसच म्हणायचे. शिष्यवृत्ती, मोबाईल टीचर, काही संबंध नाही, परंतु सबंध 2 वर्षामध्ये त्यांनी तो काम अतिशय चांगलं सांभाळलं. आमचे खांडेकर आहेत, नरवाडे सर आहेत, की यांच्याकडे वेगवेगळे विषय वाटून जे होते त्या अतिशय, मी म्हणतो की वाघमारे सर आता घडी बसलेली आहे, फक्त पळायचं काम आहे आपल्याला. आणि विषय कुठला आलाय, पत्र कुठलं आलंय हे तुम्हालाही सांगायची गरज नाही. आमची लिपी समोर लिहून टाकून देतात त्याच्यावर की हे पत्र याचं आहे, हा विषय याच्याकडे आहे, तो विषय त्यांना पूर्ण माहीत झालाय. आणि ज्यावेळेस आमच्याकडे बदल्या, मी आलो पहिल्यांदा 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यात बदल्या लागल्या, त्यावेळेस मला प्रश्न पडला काय करू. मी अंदाज घेतला की कोण करते. मला आमच्याकडून माहिती मिळाली की आमचे जिद्देवाड सर, माणूस एक आदर्श व्यक्तिमत्व, सोळणवीकर सर, खरं म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं आहे. आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्ही रिटायर झालात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्यापासून दूर गेलात, आम्हाला ज्या ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलू. ते म्हणले की सर कधीही बोलवा. आणि जिद्देवाड सरांचा प्रश्नच नाही, आणखी ते कार्यरत आहेत, हाक दिली की येत असतात ते. आणि आमचे पाळचे मुख्याध्यापक म्हणाले तिकडे का आले नाहीत. तिकडच्या एका माणसावर फार मोठा विश्वास होता माझा, रेड्डी सरावर. कारण का काही तिकडच्या बातम्या झाली की रेड्डी सर तिकडे काय झाले, ते म्हणायचे सर मी इकडचं सांभाळून घेतो, काही टेन्शन घेऊ नका. आणि खरंच त्याच पद्धतीनं, कारण का माझी अडचण अशी झाली नंतर मला की डबल चार्ज झाल्यामुळं मला भोकरची शेवटच्या काळामध्ये फार वेळ देता आला नाही. कारण का इथल्यापेक्षा खूप मोठा लोड तिथे होता आणि व्हिजिटरची संख्या भरपूर मोठी. परंतु रात्री जो कालावधी होता, रात्री मात्र सगळे हेडमास्तर परेशान व्हायचे असतील, कारण का रात्री मेसेज पडतात आम्हाला काय भानगड आहे. आणि दररोज एका संध्याकाळी मुख्याध्यापकाला बोलायचं मी की काय नियोजन आहे तुमचं, सांगा मुलांसाठी काय केले तुम्ही, काय किती वर्ग घेतले, किती वर्ग चालू केले. मग त्यांना असं वाटायचं की मला विचारणारं कोणीतरी आहे. याच्यामध्ये वाघमारे सर, बाकी काहीच नसते. तर आपणही 4 दिवसाला विसरून जातो, त्याला फोन केला पण त्याला वाटते की मला साहेबाचा फोन आला होता. आणि दुसऱ्या दिवशी नाही गुपचूप बसत माणूस, काहीतरी धडपड करायला सुरुवातच करतो. आणि मित्रो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे झालं माझ्या प्रशासनाच्या बाबतीतलं. कदाचित या बाबीमध्ये काही चुका किंवा त्रुटी असतील ती मी सोबत घेऊन जाणार आहे आज. परंतु मला जे घडण्याची संधी मिळाली एवढंच की मी ज्या ज्या गोष्टी आयुष्यामध्ये वाईट आल्या, कठीण काळ आला, त्याची मी संधी मानली. जोंधळे सरांनी बोलताना सांगितलं की सर आमच्या रूममध्ये राहिले, तुम्हाला कदाचित ही प्रसंग माहीत नसेल, ही सगळी मुलं अनमॅरिड. आणि मी त्यावेळेस खूप सिनियर, आणि त्यांच्याकडे गेलो. त्या खेड्यात बदली झाली, आमच्या वेळेस बरेच लोक बदल्या कॅन्सल त्यावेळेस होत होते बरं काय, पण मी एकदा ठरवून टाकलं बदली झाली ना जायचंच, मग ते कुठेही असू द्या. अगदी काडीचीही प्रयत्न केला नाही बदली कॅन्सल करण्यासाठी. की नोटमध्ये अगदी तिथं काही मोबाईल नव्हतं ना, काहीच नव्हतं त्यावेळेस. मोबाईल आले होते पण काहीच चालत नव्हतं, कुठलंच कव्हरेज नव्हतं. आम्हाला फोन करायचं असेल तर मग आम्ही दोघं तिघून त्या मांडवीला फोन करायचं. पहिली घटना माहीत आहे, जोंधळे सर माझ्या माघारी सांगतील तुम्हाला काय घडलं ते. अहो 2-3 दिवस राहिलो, घरी संपर्कच तुटला सगळा. हे म्हणले सर फोन करायचं असेल ते कॉईन बॉक्स आहे म्हणले मांडवीला, तिथं जाऊन फोन करू. अक्षरशः फोन घरी लावला, घरी फोन होता माझ्या, घरी लावला, काय बोलावं फोनवर कळायचं ना. हे माझ्याकडे बघू लागले, फोन तर चालू आहे, मला तर काहीच बोलता येईना.
म्हणजे आपण बदलीचं किती मोठं टेन्शन घेतोय, पण ती 4 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर आम्ही त्याच गावात राहिलो. 2 वर्षाचा काळ तिथं पूर्ण केला आणि तिथं जी काही धडपड करता आली. आणि संधीचं सोनं एवढ्यासाठीच म्हणलो तुम्हाला मी, की जगापासून दूर असल्यामुळे माझा जो MPSCचा अभ्यास झाला तो त्याच गावात झाला. काहीच डिस्टर्ब नव्हतं मला. काय यांचा संध्याकाळी गोंधळ चालायचा घंटाभर. हे सगळी अनमॅरिड होती, 3 आणि हे आता शेवटी पोरच होती बरं काय त्या काळात, आता नाही. आणि यांचा गोंधळ, यांच्या मारामाऱ्या, भानगडी चलायचे. मी फक्त ऐकून घेत राहायचं आणि लईच मोठं लागलं तर मिटवायला होतोच मी. आणि याचं बेनिफिट असं मिळालं की तिथं डिस्टर्ब कुठलाच नव्हता आणि तिथं खरा माझा अभ्यास झाला आणि तिथूनच मी परीक्षा पास झाली. म्हणजे सांगायचा उद्देश हा की माणूस काय करतो, एखादी अडचण समजतो, एखाद्या बाबीला कठीण काळ समजतो, पण कठीण काळाचं सोनं, कठीण काळाची संधी कशी करून घ्यायची ही ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून मी म्हणतो की माणसाच्या आयुष्यात कधीच कुठं संकट नसतात, फक्त त्याला तुम्हाला कन्व्हर्ट कसं करता आलं पाहिजे त्या संधीमध्ये, हे एकदा शिकलं की फार जमते. तिसरी महत्त्वाची बाब, आमचे पत्रकार बांधव. या ठिकाणी आमचे करकिलीकर साहेब उपस्थित आहेत, त्यानंतर आमाजी पोलादवार सर आहेत, चिंतावार साहेब आहेत आणि आमचे पाहुणे पडोळे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हेच नाही, यांचं खूप मोठं मला योगदान लाभलं. कारण का आपली प्रतिमा उजळ करायची का मलिन करायची या मीडियाच्या खूप मोठ्या हातात असतं. पण यांचे खूप खूप आभार मानतो भोकरच्या सगळ्या मीडियांचे की मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन न होऊ देण्याची काम त्यांनी केलं. एवढंच नाही तर उजळ करण्याची काम या माणसाकडून झालेलं आहे. खरं म्हणजे त्यांनी ते वास्तव चित्रण केले, परंतु यांच्यामध्ये कुठलाच खोडसारपणा नव्हता. यांनी जे वास्तव होतं ते वास्तव मांडलं, इतरांपर्यंत मांडलं. त्याच्या प्रतिक्रिया कुठपर्यंत गेल्या, नेहमी शिवपर्यंत जायच्या, वरिष्ठाकडून जायच्या आणि त्यांच्याकडून मला पर्सनल मेसेज मिळायचे की वा तुझं अभिनंदन. आणि सुदैव असते कधी कधी आपल्या कामावर काही डिपेंड असते, फार चांगलं करतोय असं नाही आपण, पण नियमित काम आणि वेळेला महत्त्व देऊन केल्यामुळं. मागची मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे साहेब होते, अतिशय दांडगा विश्वास होता त्या माणसाचा माझ्यावर. तुम्हाला माहीत नाही, आपण गोपनीय अहवाल लिहितो एकमेकांची, किती ठीक आहे, चांगला आहे, उत्कृष्ट आहे. तुम्हाला मी माझा गोपनीय अहवाल दाखवतो लिहिलेला, निबंधच लिहिली माझे गोपनीय अहवाल 2 वर्षाची. अगदी निबंध म्हणतोय मी तुम्हाला, 1 पेजेस गोपनीय अहवाल माझा लिहिला शिवनी. तर काय लिहिलं असेल बघा, त्याच्यात एकही शब्द कुठं वाकडा नाही. अगदी मला तर असं वाटतं की मी जे काही काम केलं नाही त्याच्यापेक्षाही जास्तीचं सुंदर तसे लिहिले. ही माझं याच्यामध्ये माझा खूप मोठा आनंद होता की मी जे काम केलंय त्या कामाचं फलित मला त्या ठिकाणी मिळून गेलं. दुसरी महत्त्वाची बाब, मी आत्ताच म्हणलं की माझे नवरत्न सुरुवात व्हायची आमची भोशीपासून, श्रीपतवार सरापासून सुरुवात व्हायची. त्यांना सकाळी फोन केला की सर जाऊत का, ते कधीच, त्या माणसाने मी आत्तापर्यंत कमीत कमी 50-60 वेळा म्हटलं असेल जाऊत, येसच. नकार त्या व्यक्तीचा कधी नव्हताच, अतिशय पॉझिटिव्ह माणूस. पुढे निघालो नूतनचं व्यवस्था केंद्र प्रमुख पद रिकामं होतं. पडलवार सर त्या सिनियर होते, घरच्या खूप जबाबदाऱ्या होत्या, ही गोष्ट मला मान्य आहे. परंतु त्या माणसाच्या तोंडी कधीच असं उद्धट किंवा उर्मट तुम्हाला काय लागलं हो कुठलं की आधी असं कधीच नाही. येस एवढंच म्हणायचं, येस म्हणून आले नसतील ती गोष्ट वेगळी, परंतु येस मात्र ते म्हणत राहायचे नेहमी, नाही कधीच म्हटलं नाही त्या माणसाने. आणि त्यानंतर महाजन सर, आता प्रश्नच नाही त्यांचा. आल्यानंतर प्रत्येकच मी विचारायचे सर जेवण करू, मी म्हणायचे बसा माझ्याकडेच डबा आहे. आणि डब्यावरून विषय निघायला सांगायचं. मला घरून खूप मोठी, तुम्हाला माहीत नसेल पण ज्याला काय म्हणतो आपण, तक्रारी व्हायच्या की तुम्ही भाकरी घेऊन जाताय, अशाच पद्धतीने नेता, लोक काय म्हणत असतील. म्हणजे 1-2 दिवस म्हणतात, नंतर काही म्हणलं अहो डब्बा घेऊन जा, घरी बरेच डबे आहेत. म्हणलं त्याच्यापेक्षा काय झालं, माझा जो जन्म झाला किंवा मी ज्या कार्यकाळात वाढलो किंवा मी ज्या परिस्थितीत वाढलो ती परिस्थिती मला आणखी विसरता येत नाही. बरं आता नव्यानं सुरुवात करून काय उपयोगाचं आहे. एका फडक्यामध्येच डबा घेऊन यायचा मी, तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना. ती सोडलंच नाही कधीच. कदाचित आता हे सांगितताना वाईट वाटणार असेल, वाटू द्या, पण तिचा खूप आग्रह होता डबे घेऊन जायचा. मी डबा नको, कारण का आता डब्याला सुरुवात करून काही उपयोगाचं होणार नाही. कारण का वास्तव चित्र जे होतं की ज्या फडक्यानं मला कुठेतरी शिक्षण दिलं, कुठेतरी वाचवलं, जगवलं, त्याचा अवेअर करून नाही चालणार. म्हणून त्या गोष्टी त्याच्यामध्ये थोडंसं आरोग्याच्या दृष्टिकोनही काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या.
म्हणून मी ते आजही सोडलं नाही मित्र. ही महत्त्वाची बाब. त्याच्यानंतर आमचे पुढचे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकाचा चार्ज होता आमचे सुरकार सर. हां, हे मात्र चौफेर माणूस. पटकन तालुक्यातली कुठली माहिती विचार, विशेषतः तहसीलचं काम आलं की अगोदर आम्ही त्यांना पुढं करायचं. जा, आमचे नोडल अधिकारीच होते तहसीलचे ते शेरसाट सरांनी ते. आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं की ज्या माणसाला मला खूप कौतुक वाटतं, नंदीवाड सर यावर्षीचा आदर्श पुरस्कार त्यांच्यासाठी आहे. मला वाटलं त्यांना ते टेक्नॉलॉजीचं काम जमते का नाही, पण अजिबात कधीच तक्रार त्या माणसाच्या केंद्राची माझ्याकडे आली नाही. आणि सगळ्यात अगोदर काम असे या नवरत्नापैकी ही रत्न होती माझी, म्हणून मला काम करता आलं. आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे आमचे सोनारीचे केंद्रप्रमुख सोळंके साहेब. त्यांना कुणाकडून काम करून घेतात मला माहिती नाही, पण मला एकदा म्हणले, सर तुम्ही कसं काम करून घेता? ते म्हणले, मी स्वतःच कॉम्प्युटर शिकले आता. किती आश्चर्याची बाब आहे. आणि 2 दिवसाला 4 दिवसाला त्यांचा फोन असायचाच, सर माझं काही चुकलं का कुठं? म्हणलं, कोण म्हणलं तुम्हाला? नाही मलाच वाटलं. ती माझ्याकडून नेहमी 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 पडताळून घ्यायची मी कुठं चुकतोय काय. मग याचा अर्थ की तो माणूस किती रेषेत होता किंवा त्या कामाकडे किती फोकस होतं त्या माणसाचं हे मला लक्ष द्यायचं. एवढा त्रास दिला मला सोळंके सरांनी. 4 दिवस सर मला 2 मिनटं बोलायचं म्हणून ते 10 मिनटं बोलायचे, पण तो सगळं केंद्राचा इतिहास सांगून टाकायचा मला. इथं असं झालं, तिथं असं झालं, मी इथं भेटी दिल्या, तिथे भेटी दिल्या, आहेत का गेले, हां कुठं कुठं भेटी दिल्या, हे दिवसभराचं रात्री मला इतिहास सांगत बसायचे, मी बी ऐकत बसायचं गुपचूप. तर अशी ही माणसं माझ्या पाठीशी होती, म्हणून मला हे तालुक्याचं काम करता आलं. आता पोमनाळ्याचा नंतर शिरसाट सरांना आम्ही डबल विस्तार अधिकारी चार्ज दिला, पण पोमनाळा केंद्राचं कामसुद्धा आता ते स्वतः टेक्नॉलॉजी आहेत, तालुक्याला सगळं मार्गदर्शन करतात, मग त्यांचं काम मागे असण्याची आवश्यकता नव्हती. आणि दुसरी महत्त्वाची बाब, ज्यांचं वय खूप कमी आहे, इतर मला भीती होती सुरुवातीला की जोंधळे सरांना मी केंद्रप्रमुख करतोय, बाकी तालुक्यांची परिस्थिती आणि इतिहास बघितला तर असं वाटायचं की त्या केंद्रप्रमुखासारखे सारखे भांडणं शिवपर्यंत भांडलं जातात. आताही तुम्हाला माहिती आहे, आज एक काहीतरी पेपरला बातमी होती बघा केंद्रप्रमुखाच्या अनुषंगाने. पण जोंधळे सरला ज्यावेळेस मी हे कार्यभार सोपवला आणि हळदा केंद्र असं झपाट्यानं पुढे सरकायला सुरू झालं आणि एक मॉडेल केंद्र तयार झालं हळदा केंद्र. अगदी ऑनलाईनच्या बाबतीमध्ये एवढा हातखंड आहे त्या माणसाचा की प्रत्येक काम आणि बाकी सगळी कामं सगळ्यात अगोदर त्यांचं. त्याचबरोबर शेळके सर, महाजन सरांनी जागा रिक्त केल्यानंतर आम्ही शेळके सराकडे माणसं निवडता आली सर मला, बरं काय. आणि ही सगळी माणसं ज्युनियर बरं काय आणि विनम्र. अगदी शेळके सरांनी केंद्र असं पळवलं बेंबर की कुठलंच काम त्यांचं पेंडिंग नाही. आणि बेंबरचा स्टॉपही आलाय सगळा. खूप चांगलं काम आहे या सगळ्या मित्र महोदयांचं. मग ही सगळी माणसं ज्यावेळेस मला भेटली आणि पडलवार सर, गुडले सर बदल आले का? गुडले सर नाही नाहीत वाटते, हां डेव्हिड सर सर म्हणजे गुडले सरांकडे मी चार्ज घेतला दिला नूतनचा. त्या माणसानं काय केलं की मी त्यांना चार्ज दिल्यानंतर मग त्या केंद्रातल्या लोकांना विचारून घ्यायचं कसं आहेत केंद्रप्रमुख. सर खूपच बढिया माणूस आहे की सगळ्यांना शिस्तीला लावलं. एक कमी कालावधीमध्ये गुडले सरांनी त्या नूतनला एक चांगली शिस्त लावली. मग ही माणसं आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा आमचा माणूस राहून गेला आणखी एक, डेव्हिड सर, की ज्या माणसाकडं अनेक विभाग आणि महत्त्वाचे विभाग सोपवले होते मी, जबाबदारीचं काम की जे कधीही गट शिक्षण अधिकाऱ्याच्या अंगलट येऊ शकतो असं ऑनलाईनचं काम, स्टुडंट पोर्टलचं काम ज्या माणसाकडे मी सोपवलं होतं. आणि प्रत्येक वेळेस कोणी जर न्यू टॅब मागायला की मला विचारल्याशिवाय माझ्या पैशात एकाही व्यक्तीला त्या माणसानं दिलं नाही. माझी सही घेऊनच ते द्यायची. आणि त्याच्यामधून आपल्या तालुक्यातले डुप्लिकेट विद्यार्थी टोटली 100% कमी झाले. एकही आज डुप्लिकेट विद्यार्थी नाही. त्याचं श्रेय सगळं आमच्या डेव्हिड सरला आहे. रोज रिपोर्टिंग काढायची, टाकून द्यायचं, एकमेकांमध्ये चढावड लावून टाकून दिली. या केंद्राचं काम एवढं टक्के, त्या केंद्राचं काम एवढं टक्के, चढावड लावली आणि काम करून घेतले. त्याच्याबरोबर दुसरी एक अडचणीची बाब होती आमची की उर्दू शाळांच्या बाबतीतली, की काय करावं तिथे. आम्हाला ती भाषा काही फारशी काही कळत नाही. माझे वर्गमित्र शेख सर आणि एक होतकरू आणि प्रामाणिक व्यक्ती की ज्यांना त्या कन्या केंद्राचा मी येण्याच्या पूर्वीच त्यांच्याकडे चार्ज होता, पण खूप परफॉर्मन्स चांगला दाखवला त्यांनी. आणि एक मला अनुभव आलेला असा की जास्तीत जास्त तक्रारी नेहमी ह्या उर्दू शाळांच्या असतात. परंतु वाघमारे सर, शेख सर जोपर्यंत तुमच्या तालुक्यात आहे तोपर्यंत तुम्हाला उर्दूची कुठलीच तक्रार येणार नाही, याची 100% गॅरंटी मी देतोय. तर अतिशय समजदार व्यक्तिमत्व की ज्यांना सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस आणि खूप मोठा स्टॉप आहे तिथे, 17-18 लोकांचा स्टॉप आहे. तर या सगळ्या स्टॉपला घेऊन चालणारे आमचे शेख सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं
ते केंद्र हँडल केलं आणि करत आहेत आज. म्हणून या सगळ्यांच्या म्हणून माझं जे काम होतं की नाही, ही सगळी जी आत्ता नावं घेतली मी, ह्या सगळ्या नवरत्न आणि माझ्या ऑफिसचे कर्मचारी, या सगळ्यांच्या बळावर, या सगळ्यांच्या जोरावर. आणि याशिवाय मित्र मला काही सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही, परंतु आमचे बंडे सर आहेत, आमचे मुख्याध्यापक किनीचे पवार सर आहेत, त्याच्यानंतर मर्शिवनी सर आहेत, की हे सगळी टेक्नोसेवी मंडळी, यांचं योगदान, यांची मदत वारंवार कार्यालयाला खूप चांगल्या पद्धतीने मला झालेली आहे. आणि मी जिथं जिथं काम सांगावं ती अगदी एकाच दिवसात एवढंच करावं लागेल वाघमारे सर तुमच्यासाठी आता, की मी जसं करत होतो रात्री प्लॅनिंग करायची की उद्या काय काम करायचं, आणि ती प्लॅन पर्सनली टाकून द्यायचं संध्याकाळी प्रत्येकाला, की तुझं हे उद्या काम आहे, तुझं हे उद्या काम आहे. ती दुपारपर्यंत तुमचं काम अगदी आपोआप निपटेल. आणि तुम्हाला दुसरे काम करावं लागणार आहे की जिल्ह्यावरून जे काही पोस्ट पडतात, जिल्ह्यावरून काही सूचना पडतात, त्या मात्र नेहमी फॉलोअप घेतला पाहिजे. नेहमी ती मोबाईलला तुम्हाला माहीत नसेल, आम्ही 10 मिनटं झालं की ती सवयच लागली होती, कदाचित ती बिमारी होऊन बसेल, कदाचित काही सांगता येत नाही. पण आता थोडंसं निवांत झालं मित्र. आता फोन हळूहळू 50% फोन माझे बंद झालेत. कदाचित त्याचं कारण वेगळं असेल की नवीन येणाऱ्या माणसाला आणखी माझे नंबर मिळाले नसतील. आता आपल्या विभागाचा, आता मी माझ्या पदाबद्दलचं सांगतोय, हे सहाय्यक शिक्षण संचालकाचं पद आहे, की शिक्षणाधिकारी समकक्ष पद, आणि 3 जिल्ह्याचा कारभार तिथून चालतो. आणि माझ्याकडं विशेष आस्थापना आहे ती ज्युनियर कॉलेजची. मग ज्युनियर कॉलेजची वेगवेगळी अनेक सेवा शर्ती जी काही जी नियमावली आहेत, त्या अनुषंगाने तिथून लातूरून उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडसाठी ते काम चालतं, आणि तिथं काम करण्याची मला संधी मिळाली. त्याच्यानंतर या सगळ्या कामामध्ये की ज्यांच्याकडं आपण कुठलं तरी ह्याच्यानुसार बघतोय, प्रमोशन ही माणसाच्या आयुष्यामध्ये येणारी एक वाट असते बरं का, आणि ती योगायोगानं मला ती मिळालेली आहे. आणि एवढंच की प्रामाणिकपणे इथं जसं मला काम करता आलं तुमच्या सहकार्याने, तिथेही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहे, ती मी करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आणि माझ्या कार्यालयातला आणखी एक माणूस, तो म्हणजे आमचे हाके साहेब, की जे आमचे कार्यालयाचे कुबेर, तुमच्या निधी वगैरे वितरित करणं. तसंच जिल्ह्यातले 4-5 माणसं आहेत मोजकी, की ज्या लेखा सहाय्यकांना सगळं काही कळतं, त्याच्यातला हा एक कळणारा माणूस. अतिशय सुंदर प्रॉम्प्ट आणि सांगितलेल्या पद्धतीनं. मला बऱ्याचदा मी म्हणायचं त्यांना, हे मला ह्या नाही पटलं, असं करू नये, ते लगेच दुसरी वेळेस दुरुस्त करून आणायची. त्यांच्याही लक्षात आलं की साहेबाला कुठल्या दृष्टिकोनातून पाहिजे आणि काम इमिडिएटली कसं करावं, काम त्या कामाचा वेळ कसा कमी करायचा हेच बघितलं मी, बाकी काही नाही. एका कामाला 2 तास लागत असेल तर ते काम मला अर्ध्या तासामध्ये कसं करता येईल हे नेहमी सांगायचे यांना. स्मार्ट काम असा मी उपयोग करत होतो शब्दप्रयोग, काम स्मार्ट करा. आणि या पद्धतीनं या कार्यालयाचं काम झालं. म्हणून आज तुम्हाला अभिमानानं सांगतोय की जसं बीडीओ साहेब बोलून गेले बोलता बोलता, की शिव मॅडम ज्यावेळेस बोलायचे, विशेषतः एज्युकेशनचा विषय आला की ते मठपती अगोदर म्हणायचे. त्याचं कारणच एक होतं की आपल्या कल्पना, आपल्या आयडियाज त्यांना फार पटायच्या. भोकरमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या होत्या त्या त्यांना आवडायच्या, आणि ते म्हणायचे तुझी आयडिया सांग मला. मग आपल्या आयडिया बरं इतर नाही तर इतर विभागासाठी सुद्धा कधी बोलून घेऊन सांगायचे की या विभागासाठी तुझी आयडिया काय सांग. मग ते आपण सांगितल्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा, कदाचित मला एकट्यालाच नाही अनेकांना विचारत असतील, पण मला एक असं वाटायचं की माझ्यावर दाखवला त्यांनी तो फार मोठा विश्वास होता की भोकरचं प्रशासन चांगलं चालते, भोकरचं काम चांगलं चालते, हा त्यांच्यावर आपला बसला एक विश्वास होता. आणि हे विश्वास संपादन करण्यासाठी पहिल्यांदा काम करावं लागतं, खूप वेळ द्यावा लागतो. रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत मी तुमच्या पोस्ट टाईप करणं, जसं आमची इबितवार साहेब म्हणाले की ब्यू इज टायपिंग, ते ओपन केलं की लक्षात येते की ऑनलाईन असलं टाईप करायला दिसलं का नाही, ब्यू इज टायपिंग, नाहीतर एंगेज नेहमी. अशी परिस्थिती. त्यांचे कधी चुकून फोन आलेच, परंतु मी एक दक्षता घेतली, तालुक्यातल्या कुठल्याही शिक्षकाचा अननोन जरी फोन आला तर मी त्याचा फोन टाळला नाही. कदाचित बैठकीमध्ये असेल तर संध्याकाळी कॉलबॅक मात्र सगळ्यांना केलेत, कारण का मला माहीत होतं की माझी एखाद्या शिक्षकाची कोणती अडचण आहे कोणाला माहिती आहे. मी जर ती नाही घेतली तर, आणि दुसरं एक काम केलं, सगळ्यांना सांगितलं की तुमचं काम इन्व्हॉल्व करा, कागदपत्र 24 तासामध्ये तुमची माहिती घेऊन जा. आणि कोणाची GPFचे प्रस्ताव असतील, कोणी रजेचं प्रकरण असेल, कोणाची सेवा पुस्तिकेचं काम असेल, अगदी 24 तासामध्ये ते काम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न शक्यतो केला आहे. जर याच्यापेक्षाही कुणाचा राहिला असेल, लॉकडाऊनचाही फायदा घेतला. लॉकडाऊनमध्ये माझ्या रोज पोस्ट पडत होत्या, डुप्लिकेट सर्व्हिस बुक तयार करा, मी या केंद्रावर येणार आहे. आणि असं करता करता माझ्या माहितीप्रमाणे 60-70%, 75% डुप्लिकेट सर्व्हिस बुक आपल्या तालुक्याची झालेली आहे. नंतर काय झालं सांगून सांगून ज्यांनी काही आणलं नसेल कदाचित त्यांचं राहून गेलं असेल. तर आता खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत हे मला निश्चितच आज कळालं. आणि
तुम्हाला देखील मी शुभेच्छा देतो पुढच्या कामासाठी. जर कधी माझी गरज भासेल, कधी अडचण आलीच तर मी आपल्या सदैव पाठीशी आहे. भोकरला आणखी माझा अधिकार आहे की कदाचित कुठल्या का निमित्तानं असेल, प्रशासकीय दौरा म्हणून मी आज भोकरला पुढील वर्षभरात 6 महिन्यात कधी येऊ शकतो, म्हणून तो एक अधिकार आणखी अबाधित माझा आहे. आणि तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची विनंती करतोय की जसं अडचण आली माझ्या लेवलची असेल तर निश्चितच ती अडचण मी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीन. तुम्ही मला वारंवार सूचना देत चला, त्या पद्धतीनं मी माझं काम करेन. आणि माझ्या वर्गमित्रांनी देखील या ठिकाणी सत्कार घडून आणला. त्याच्यामध्ये आमचे अनंत जोशी सर आहेत, बंडे सर आहेत, शेख सर आहेत. त्याच्यानंतर आमचे श्रीकृष्ण वट्टमवार, एक खरंच ते श्रीकृष्णाचाच अवतार आहे बरं का. थेरबन, सुरुवातीला झटका बसला होता थेरबनचा, परंतु नंतर थेरबन एवढं गाजवलं त्यांनी, एवढं गाजवलं की मला एक अभिमान वाटतो की माझा मित्र एवढी सुंदर शाळा करू शकतो. आज नवोदयची 2 मुलं पात्रतेतूनच आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि सुंदर प्रशासन त्या माणसाचं तिथं आहे. तर या सगळ्या माझ्या वर्गमित्रांचा, माझ्या कार्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा, आमचे सर्व विस्तार अधिकारी, या सगळ्यांचा, मी सुपे साहेबाला, सुपे साहेब मी कधी कधी हसत होतो, आता विसरून जा. कारण का प्रशासनामध्ये बऱ्याचदा काय होते, ताणतणाव येतो माणसाला. ताणतणाव आला की मला थोडंसं एक मिश्किलपणे विरोध करण्याची सवय होती. कारण का फ्री अँड फ्रँक होऊन जावं सगळी लोक. तर या दृष्टिकोनातून जर या 2 वर्ष, आता कालावधी तुम्हीच मोजला आहे, 2 वर्ष 7 महिन्याचा जो कालावधी गेला आहे, या कालावधीमध्ये माझ्याकडून कदाचित कुणाचे मनं दुखवले गेले असतील. जर कुणाला वाईट वाटलं असेल तर कृपया, मी अगदी मोकळ्या मनाने ते परत घ्यायला तयार आहे. माझ्यासोबत असू द्या. कदाचित मी तुमच्या उपयोगी पडलो असेल, तुमच्या कामासाठी पडलो असेल, तर त्या गोष्टी फक्त तुमच्याकडे ठेवा. आणि असा माझा प्रशासनात कुठलाच उद्देश नसतो. एक मला कानमंत्र नांदेडे साहेबांनी दिला होता बरं काय, म्हणून मी ते कसं करत होतो. कारण का प्रशासकाला त्या खुर्चीवर बसल्यानंतर ही कडू वळखं तोडावीच लागतात. त्या खुर्चीवर उठल्यानंतर मग काही हरकत नाही, पण ते खुर्चीचं काय आहे माहीत नाही गुणधर्म. एक छोटासा विनोद सांगतो, मग तुम्हाला खुर्ची काय आहे ते कळते. आता ह्याची रेकॉर्डिंग नका करू विनोदाची. आणि ज्यावेळेस ते अडचणीत येत होते, ज्यावेळेस कौटुंबिक अडचण असेल, इतर अडचण असेल, मी प्रत्येकाला विचारले तुझी काय अडचण असेल तसा मी तुझ्या मदतीसाठी तयार आहे. त्यावेळेस त्यांचा एक विश्वास होता की आम्हाला कुठलाही धोका होणार नाही. पण हे सांगायची गरज नव्हती, पण मी सांगितले. तर या ठिकाणी आलेल्या तालुक्यातले पुनश्च एकदा आमचे सर्व मंचावरील विस्तार अधिकारी, आणि विशेष म्हणजे मॅडमचं कौतुक, येता येताच एक सुंदर रांगोळी दिसली मला बाहेर. आणि ते कोण, आमच्या श्रीपतवार मॅडम. म्हणजे एवढ्या मला ऐकवत होतं फक्त की त्या सुंदर कलाकार आहेत, परंतु आज याची देही, याची डोळा, ते मला खूप सुंदर बघायला मिळालं. आणि सगळ्यांनी बघितलंच असेल बाहेर ते. त्यांचीसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे. पुनश्च एकदा वाघमारे सर, तुमच्या गटशिक्षणाधिकारी पदासाठी माझ्या शुभेच्छा. आमचे विस्तार अधिकारी सुपे साहेब, मुदोळकर साहेब, कार्यालयातले सर्व कर्मचारी, आमचे 9 मुख्याध्यापक उच्च श्रेणी, आमचे 9 केंद्रप्रमुख, कार्यालयातले सर्व कर्मचारी, उपस्थित या ठिकाणचे पत्रकार बांधव, विविध शाळेतून आलेले आमचे मुख्याध्यापक, महिला भगिनी, शिक्षक भगिनी आणि इतर सर्वजण, आणि उर्दू माध्यमातून आलेले सर्व शिक्षक, आणि आमच्या कार्यालयाचे कर्मचारी, सर्व सेवक, या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि एवढा मोठा तुम्ही जो सत्कार घडून आणला आहे, खरंच तो अविस्मरणीय आहे माझ्या आयुष्यामध्ये. मला तो आठवणीत राहणार आहे. भोकरची आठवण कधीच मी विसरणार नाही. आणि एवढा मोठा सत्कार सोहळा आपण घडून आणला, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व माझ्या मित्रांची, माझ्या स्नेहांकितेची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.